यानंतर बातमी भंडाऱ्यातल्या. भंडाऱ्यामध्ये आरोग्य व्यवस्थाच व्हेंटिलेटरवर असल्याचं दृश्य आहे. शासकीय रुग्णालयालाच आधार देण्याची वेळ आली आहे. 360 लोखंडी खांबांच्या आधारावर रुग्णालय उभा आहे. हजारो रुग्ण जीव धोक्यात घालून उपचारासाठी या रुग्णालयामध्ये येतात आणि त्यामुळे या रुग्णांची जबाबदारी कुणाची असा सवाल विचारला जातोय. हे दृश्य आहे भंडारा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या इमारतीचं. ज्या ठिकाणी रुग्णांना उपचार मिळणं अपेक्षित आहे तिथे रुग्णालयाची इमारतच व्हेंटिलेटरवर आली आहे. रुग्णालयाच्या इमारतीच्या काही भागांना आधार देण्यासाठी चक्क लोखंडी खांब लावण्यात आलेत आणि 1-2 नव्हे तर तब्बल 360 लोखंडी खांबांच्या आधारावर इमारत उभी आहे. 1981 मध्ये या शासकीय वैद्यकीय रुग्णालयाची उभारणी करण्यात आली. तब्बल 45 वर्ष जुनी या रुग्णालयाची इमारत आहे. इमारतीला गळती लागली आहे. याच इमारतीमध्ये दररोज मोठ्या संख्येनं रुग्ण उपचारासाठी येतात, तर हजारो रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक रुग्णालयामध्ये ये जा करतात. उद्या जर एखादी दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण असा सवाल सामान्य नागरिक विचारतात. या जनरल हॉस्पिटलला बरेच वर्ष झालेले आहेत आणि याच्या ऑडिट होती की नाही होत हा खूप मोठा प्रश्न आहे. आता जवळपास 400 ते 300 जवळपास इथं टेकू लावून रुग्णालयांचा जीव धोक्यामध्ये आहे. तर तुमच्या माध्यमातून राज्याच्या मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्र्यांना मी विनंती करत आहोत की या जनरल हॉस्पिटलचे ऑडिट करून लवकरात लवकर नवीन हॉस्पिटल उभारण्यात यावा. रुग्णालयाच्या परिस्थितीवर काँग्रेस नेते नाना पटोले यांनी सरकारवर निशाणा साधलाय. आरोग्य राज्यमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री असताना रुग्णालयाची अशी अवस्था होणं हे दुर्दैवी असल्याचं काँग्रेस नेते नाना पटोले म्हणाले. आरोग्य व्यवस्थाच आजारी आहे आणि त्याच्यामुळे भंडारा शहरातलं जिल्हा रुग्णालय त्याला टेकण्या लावून त्या हॉस्पिटल आता चालतंय. उद्या एखादी दुर्घटना झाली, होऊ नये पण झाली, तर सरकार आणि योगायोगानं आरोग्य राज्यमंत्री आमचं पालकमंत्री आहे. त्यामुळे आरोग्य राज्यमंत्री आमचे पालकमंत्री असताना सुद्धा जिल्ह्याच्या ठिकाणचं हॉस्पिटलला टेकू लावून ते चालवलं जात असेल ते दुर्दैवी आहे. इमारतीची दुरवस्था झाल्याचं रुग्णालय प्रशासनानं कबूल केलंय. तसंच इमारतीची तांत्रिक तपासणी करण्यासाठी हे लोखंडी खांब उभारण्यात आल्याचं स्पष्टीकरणही रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आलंय. आतापर्यंत याला 45 वर्ष पूर्ण झालेली आहे. तर ऍक्च्युअली बिल्डिंगचं लाईफ संपलेलं आहे तसं, पण PWD मधून ते दुरुस्त करत राहते आणि कसं तरी करून हे चाललंय. तर अजून PWD म्हणते अजून 10 वर्ष ही इमारत ठीकठाक म्हणजे व्यवस्थित मेंटेनन्स केलं तर ठीकठाक चालेल 10 वर्षाचं. PWD त्यांच्यातर्फे नागपूरहून स्ट्रक्चरल ऑडिट करते, नागपूरच्या PWDच्या लोक येऊन. तर ते स्ट्रक्चरल ऑडिटही चाललेलं आहे. त्यामुळे ठिकठिकाणी तुम्हाला असे लोह्याचे खांब लागलेले दिसतील आणि जो पडणारा पोर्शन होता सिलिंगचा तो त्यांनी काढून टाकलेला आहे. एकीकडे अत्याधुनिक आरोग्य सुविधा देण्याचा दावा प्रशासनाकडून केला जातो, तर दुसरीकडे रुग्णालयाची इमारतच लोखंडी खांबांच्या आधारावर टिकून उभी आहे. त्यामुळे आता या जुन्या इमारतीची दुरुस्ती कधी केली जाणार हे पाहावं लागणार आहे. प्रवीण तांडेकर, झी 24 तास, भंडारा.